गेले जवळपास एक दशक प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुटण्याची आशा निर्माण झालेली आहे। कारण आज विधान परिषदेमध्ये उद्योग मंत्री आणि मराठा आरक्षणासाठी सरकारने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी 21 जूनला मराठा आरक्षणाचा निर्णय देण्यात येईल असं सांगितलंय। विद्यमान आरक्षणाला धक्का न लावता 20% आरक्षण मराठ्यांना देणार अशी घोषणा नारायण राणे यांनी केली आहे। आज विधान परिषदेत कामकाज सुरू होताच नियम 97 अन्वये विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची मागणी केली। त्याला विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पाठिंबा दिला। विधान परिषदेतल्या सदस्यांनी यावर जवळपास 2 तास चर्चा केली। यावर सत्ताधारी पक्षाकडून कोण उत्तर देणार याबाबत देखील संभ्रम होता। सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना समाधानकारक उत्तर देता न आल्यानं विरोधकांनी गोंधळ घातला। त्यानंतर उद्योग मंत्री आणि मराठा आरक्षणासाठी सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी उत्तर देताना सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 20% आरक्षण देणार असल्याचं सांगितलं। तसा निर्णय आचारसंहिता संपल्यानंतर जाहीर करण्यात येईल असं देखील ते म्हणालेत। जवळजवळ 18.5 लाख लोकांचा सर्वे केला आणि सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा सर्वे करून हा डाटा तयार केला आणि हा डाटासह आमचा रिपोर्ट जो आहे तो आम्ही मागासवर्ग आयोगाकडे माननीय मुख्यमंत्र्यांच्या द्वारा पाठवलेला आहे। अनेक लोक व्यत्यय आणू पाहतायत, अनेक लोक आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत, पण सरकार थांबणार नाहीये। येणाऱ्या 21 तारीखपर्यंत आमचा निर्णय होईल। 21 तारीख यासाठी थांबतोय की आचारसंहिता आहे आणि आचारसंहिता संपताच आमचा निर्णय होईल आणि मराठा समाजाला गोरगरिबांना आरक्षण आम्ही देऊ। मात्र निर्णय आजच जाहीर करावा अशी मागणी विनायक मेटे यांनी केली। त्यासाठी काही वेळ सभागृहात गोंधळ देखील झाला। मात्र आचारसंहिता संपल्यावरच निर्णय जाहीर होईल अशी भूमिका राणे यांनी घेतली। विनायक मेटे यांच्या भूमिकेवर मात्र नारायण राणेंनी सडकून टीका केली आहे। मेटे राजकीय करतात। आता मेटेंना या आरक्षण देण्यामध्ये त्यांचं श्रेय 0 आहे, 0 आहे। त्यांना माहिती आहे आता सरकारमध्ये ते नाही आहेत आणि हे सरकार आघाडीचं काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आरक्षण देत आहे आणि तिकडे शिवसेनेत गेले, शिवसेनेचा विरोध आहे। एक नजर टाकूयात आरक्षणाच्या सध्याच्या टक्केवारीवर। सध्याचं आरक्षण आहे 52%। त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी 13%, अनुसूचित जमातींसाठी 60%, ओबीसींसाठी 19%, तर भटके विमुक्त जातींसाठी 11% आरक्षण देण्यात आलंय। तर विशेष मागासवर्गीयांसाठी 2% आरक्षण ठेवण्यात आलंय। सध्याच्या 52% आरक्षणात धक्का न लावता मराठा समाजाला 20% आरक्षण देण्यात येणार आहे। तर 50%च्या वर आरक्षण असू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत। त्यामुळेच मराठा समाजात सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण आहे हे सरकारला सिद्ध करावं लागेल आणि त्यानंतरच हा निर्णय टिकू शकतो। फक्त आरक्षण देणंच नाही तर ते कायद्याच्या कसोटीवर टिकवण्यासाठी देखील सरकारची कसोटी लागणार आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटेंनी आघाडीला सोडचिठ्ठी दिली होती। आजच्या निर्णयावर मेटेंचं समाधान मात्र झालेलं नाही। मेटेंची आज एक निर्णय झालेला आहे तुमच्या चर्चेला उत्तर देताना, काय पहिली प्रतिक्रिया आहे हा निर्णय ऐकून? मला असं म्हणायचं की ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी मात्र काहीच म्हटलेलं नाही। यांनी म्हटलेलं आहे। आता त्यांनी का म्हणलं, कशामुळे म्हणलं, ते किती अंमलात येईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे। कारण अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलं होतं। तिथं त्यांनी घोषणा अशाच केल्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा हवेतच उडवून लावली। त्यामुळे आता ह्यांनी इथं परत घोषणा केली, तिथं आणखीन तसंच होणार आहे का, हा आमच्या समोर कळीचा मुद्दा आहे। आणि म्हणून मला असं वाटतंय की इथं काँग्रेसमध्ये श्रेयाची लढाई सुरू झालेली आहे असं मला निश्चितपणे म्हणावंसं वाटतं। घोषणा त्यांनी केली, घोषणा पण अशा अनेक वेळा झाल्यात घोषणा। त्यामुळं लबाडाचं निमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाही। तसं या सरकारच्या घोषणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याशिवाय यांच्यावर विश्वास आपण ठेवू शकत नाही असं माझं स्पष्टपणे मत आहे। आणि जे आरक्षणाची घोषणा करायची असेल किंवा द्यायचं असेल ते कायद्याच्या चौकटीत बसूनच कसं देता येईल हेच पाहायचं काम केलं पाहिजे। अन्यथा
विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर राजकारण करायचं जर त्यांनी ठरवलं आणि म्हणून काहीतरी निर्णय जाहीर करायचा या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला तर ह्या निर्णय कोर्टाच्या कचाट्यामध्ये अडकल्याशिवाय राहणार नाही आणि तो जो कोर्टाच्या कचाट्यात अडकला तर प्रचंड कधीही भरून न निघणारं नुकसान मराठा समाजाचं होऊ शकतं आणि त्याला जबाबदार फक्त आणि फक्त हेच काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकारच असू शकतं, दुसरं कोणी नाही. विरोधी पक्षनेत्यांनी देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष केलंय. मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार हा प्रश्न जवळपास गेल्या 1 दशक तसाच होता. मात्र आज विधान परिषदेमध्ये यावर चर्चा झाली, 2.5 तास वादळी चर्चा झाली. त्याच्यानंतर नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. तर त्यांनी उत्तर दिलं की 20 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर 21 तारखेला आपण निर्णय जाहीर करू. आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विनोद तावडे. तावडेजी, कसं बघता नारायण राणेंच्या उत्तराकडे? सरकारचं जे उत्तर राणे साहेबांनी दिलं, गेली 10 वर्ष दूध पिऊन गरम पिऊन तोंड पोळलेलं आहे. त्यामुळे या मराठा समाजाला सरकारवर अजिबात विश्वास नाही, ते ताक फुंकून पितोय. आता राणेसाहेब काय म्हणले की आम्ही रेकमेंड करू, बापट आयोगाने मान्य नाही केलं, कॅबिनेट त्याला ओव्हररूल करू शकते. म्हणजे पुन्हा कुठेतरी कायद्याच्या कसोटीवर टिकेल की नाही शंका. कारण आम्ही स्पष्ट भूमिका गेली महायुती म्हणून. आम्ही भाजपमुळे असं म्हटलं की आम्हाला कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या पद्धतीने क्वांटिफिकेशन करा. जसं मद्रास गव्हर्नमेंटने केलं तामिळनाडू, तसं क्वांटिफाय करा. ते क्वांटिफाय केल्यानंतर कसोटीवर ते टिकेल, पण ते केलं की नाही, ते पुरेसं आहे की नाही याची माहिती नाही. आणि पुन्हा हे मराठा समाजाला आरक्षण देत असताना मुसलमान समाजाला आरक्षण देत असताना मध्येच एक नवीन पुढी सोडली आहे. आणि अशा पुढी सोडणारे सत्तेतले मंत्रीच आहेत, काही लोकांना PL करायला लावत आहेत. आणि बहुधा ज्येष्ठ नेत्यांच्या सांगण्यावर नाही होतं की काय अशी शंका यावी असं त्या मंत्र्यांचं वागणं आहे. आमचं म्हणणं एकच आहे, कायद्याच्या कसोटीवर टिकेल या पद्धतीने आरक्षण द्या आणि आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही हा आमचा निर्धार सरकारला आम्ही सांगितला. एका अहवालामध्ये 30%, एका अहवालात 20% अशी शिफारस करण्यात आलेली आहे आणि 21 तारखेला घोषणा करू असं ते म्हटलेले आहेत. नक्की कसं आरक्षण असेल? कारण की ते जसं तुम्ही म्हणता कायद्याच्या कसोटीवर टिकायला हवं आणि लोकांमध्ये, इतर लोकांमध्ये त्याच्याबद्दल राग येता कामा नये किंवा जनमानसात चुकीची प्रतिक्रिया जाता कामा नये. मराठा समाजातला मागास जो आहे त्याला मिळालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आमदार, खासदार, मंत्री, IAS यांच्या मुलाला नको. त्यामुळे 20%ची जो मुद्दा सर्वेक्षणात आलेला आहे तो अधिक लॉजिकल आहे आणि 20% आरक्षण जर दिलं तर समाज हा याला ऍक्सेप्ट करेल आणि ते त्यांनी देणं गरजेचं आहे. एकूणच काय तर आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं मराठा आरक्षणासाठी पावलं उचलली असली तरी निर्णयाचा मार्ग मात्र इतका सोपा नाही हेच नक्की. लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्लेल्या आघाडी सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये जोर लावण्यासाठी हा निर्णय घेतलाय हे सांगण्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाची गरज नाही. मात्र जेव्हा 21 जून नंतर सरकार हा निर्णय घेईल त्यानंतर न्यायालयीन कसोटीवर जर सरकारला हा निर्णय टिकवता आला नाही तर त्यांना पुन्हा एकदा मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. आणि न्यायालयीन प्रक्रिया आणि कामकाज पाहता ह्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होईल आणि त्या न्यायालयामध्ये सरकार आपली भूमिका टिकवून शकेल का हा एक प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे. कॅमेरामन कुमार टेंबरेसह कपाली निसिनकर, साम TV, मुंबई.